नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 याकरिता आपण प्रिपरेशन करीत आहोत. मागच्या व्हिडिओत आपण टॉपिक 1 डेटा इन्फॉर्मेशन नॉलेज अँड विजडम यावरील काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघितले होते. आज आपण टॉपिक 2 इन्फॉर्मेशन लाईफ सायकल जनरेशन कलेक्शन स्टोरेज अँड डिसेमिनेशन यावर काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. So first question is, which of the following is a part of the information life cycle? खालीलपैकी कोणता माहिती जीवन चक्राचा भाग आहे? ऑप्शन्स दिले आहेत. ऑप्शन नंबर ए जनरेशन, ऑप्शन नंबर बी स्टोरेज, ऑप्शन नंबर सी डिसेमिनेशन किंवा ऑप्शन नंबर डी ऑल ऑफ दी अबव. मराठीत ऑप्शन्स बघूया. माहितीचे उत्पन्न करणे, निर्माण करणे, तिचे साठवणूक करणे, प्रसार करणे की वरील सर्वच. सो करेक्ट आन्सर इज ऑल ऑफ दी अबव. माहितीचे जनरेशन करणे फर्स्ट स्टेज, देन स्टोरेज करणे अँड डिसेमिनेशन म्हणजेच माहितीचा प्रसार करणे. हे तिन्ही जे आहेत ते काय आहे, इन्फॉर्मेशन लाईफ सायकलचे पार्ट्स आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघूया. इन्फॉर्मेशन प्ले अन इम्पॉर्टंट रोल. आपल्या थर्ड चॅप्टरचा क्वेश्चन आहे, पण हा चॅप्टर झाला असल्यामुळे तुम्ही याचे करेक्ट आन्सर सांगू शकता. माहिती महत्वाची भूमिका बजावते. कशा कशात माहिती महत्वाची भूमिका बजावते? ऑप्शन नंबर ए प्लॅनिंग, ऑप्शन नंबर बी मॅनेजमेंट, ऑप्शन नंबर सी सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड ऑप्शन नंबर डी ऑल ऑफ दी अबव. मराठीत बघूया. ऑप्शन नंबर ए अ नियोजन, ब व्यवस्थापन, क सामाजिक आर्थिक विकास की ड वरील सर्व. सो करेक्ट आन्सर इज ऑल ऑफ दी अबव. इन्फॉर्मेशन हे प्लॅनिंग, तुमचं नियोजन, तुमचं व्यवस्थापन आणि सामाजिक आर्थिक विकासात महत्वाची भूमिका बजावत असते. क्वेश्चन नंबर 3, which are the modern source of information generation? इन्फॉर्मेशन जनरेशनचे आधुनिक स्रोत काय आहे, कोणता आहे? खालीलपैकी ते सांगायचे. माहिती निर्मितीचे आधुनिक स्रोत कोणते? सो ऑप्शन ए ऑथर, बी एडिटर, सी पब्लिशर और ऑल ऑफ दी अबव. लेखक लेखक हा स्रोत आहे का, संपादक, प्रकाशक, सगळेच? सो करेक्ट आन्सर इज ऑल ऑफ दी अबव. माहिती जनरेट करणारं सर्वच आहे. तो एडिटर असू शकतो, तो पब्लिशर असू शकतो, तो ऑथर असू शकतो. ओके. विच ऑफ द फॉलोइंग इज इम्पॉर्टंट टू इम्प्रूव्ह सोशल इकॉनॉमिक कंडिशन? सामाजिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कोणाची माहिती महत्वाची असते? सरकारची असते, गव्हर्नमेंट, हॉस्पिटल, पीपल, मिनिस्टर. सरकारची असते महत्वाची माहिती, हॉस्पिटल, लोक की मंत्री? तर याचा करेक्ट आन्सर आहे पीपल. ऑप्शन नंबर सी पीपल. सामाजिक आणि आर्थिक जी परिस्थिती आहे, सोशो इकॉनॉमिक कंडिशन ही लोकांद्वारे इम्प्रूव्ह होत असते. ओके. क्वेश्चन नंबर 5, information system play an role in information diffusion by. माहिती प्रसारात माहिती प्रणाली म्हणून भूमिका बजावते. ऑप्शन नंबर ए facilitating storage of information, enabling communication, dissemination of information. Option number C analyzing pattern of diffusion. ऑप्शन नंबर डी ऑल ऑफ दी अबव. मराठीत बघूया. माहिती साठवण्याची सुविधा देणे, संवाद सक्षम करणे, माहितीचा प्रसार करणे
प्रसाराच्या नमुन्याचे विश्लेषण करणे की वरील सर्व. करेक्ट आन्सर आहे आपलं ऑल ऑफ दी अबाव. ओके. इन्फॉर्मेशन डिफ्यूज कोणाद्वारे? माहिती साठवून तिची सुविधा तिला सक्षम करणे, इनेबल करणे. इनेबल टू कम्युनिकेशनसाठी ती इनेबल असली पाहिजे. डिसिमिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन माहितीचे प्रसार करणे आणि ॲनालायझिंग करणे याचे कशाचे डिसिमिनेशनचे जे काही डिफ्युजन आहे प्रसाराचे ॲनालायझिंग करणे. क्वेश्चन नंबर 6. Which stage of information life cycle involve the creation or production of information? माहिती जीवन चक्राच्या कोणत्या टप्प्यात माहितीची निर्मिती म्हणजे क्रिएशन और प्रोडक्शन समाविष्ट असते? ऑप्शन नंबर ए कलेक्शन, ऑप्शन नंबर बी स्टोरेज, ऑप्शन नंबर सी डिसिमिनेशन, ऑप्शन नंबर डी जनरेशन. मराठीतील पर्याय बघूया. संकलन, ब साठवणूक, क प्रसार आणि ड उत्पन्न करणे किंवा निर्माण करणे. तर करेक्ट आन्सर आहे आपलं जनरेशन. माहितीची निर्मिती हे आपलं करेक्ट बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 7. इन्फॉर्मेशन डिफ्युजन रेफर टू. माहिती प्रसार म्हणजे काय? द क्रिएशन ऑफ इन्फॉर्मेशन, ऑप्शन नंबर बी द कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन, ऑप्शन नंबर सी द स्टोरेज ऑफ इन्फॉर्मेशन, और ऑप्शन नंबर डी द स्प्रेड ऑफ इन्फॉर्मेशन. माहितीची निर्मिती, माहितीचे संकलन, माहितीचे संचय की माहितीचा प्रसार. सो क्वेश्चन काय आहे आपला? इन्फॉर्मेशन डिफ्युजन माहितीचे प्रसार म्हणजे क्रिएट तर करतोच आपण, कलेक्शन करून ठेवतो, स्टोरेज पण करतो, पण ती स्प्रेड झाली पाहिजे. सो करेक्ट आन्सर इज द स्प्रेड ऑफ इन्फॉर्मेशन मीन्स माहितीचा प्रसार करणे, ती वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणे, तिचा योग्य तो वापर झाला पाहिजे त्या प्रसाराच्या माध्यमातून. क्वेश्चन नंबर 8. Which of the following factors can affect the information diffusion process? खालीलपैकी कोणते घटक माहिती प्रसार प्रक्रियेवर परिणाम करू शकतात? फॅक्टर्स आहेत जे इन्फॉर्मेशन डिफ्युजन प्रोसेसवर काय अफेक्ट आहे, परिणाम करू शकतात. ऑप्शन नंबर ए कॅरेक्टरिस्टिक ऑफ इन्फॉर्मेशन, बी communication channel used, C social network involved, or D all of the above. माहितीचे वैशिष्ट्ये, संप्रेषण चॅनल वापरणे, जे काही कम्युनिकेशनचे माध्यम आहेत चॅनलचे संप्रेषणाचे जे माध्यम आहे ते वापरून, सोशल नेटवर्कचा सामाजिक नेटवर्क्स आहे त्याचा इन्व्हॉल्व करून त्याला सामील करून की वरील सर्व. So correct answer is all of the above. Question number 9. Information life cycle determine the order of information on the basis of. माहितीचे जीवनचक्र माहितीचा क्रम खालील आधारावर ठरवते. ऑप्शन नंबर ए कंटिन्यूएशन, ऑप्शन नंबर बी प्रायोरिटीज, ऑप्शन नंबर सी सिक्वेन्स, ऑप्शन नंबर डी डायरेक्शन. मराठीतील पर्याय बघूया. ऑप्शन नंबर ए चालू ठेवणे, ऑप्शन बी प्राधान्यक्रम, ऑप्शन नंबर सी क्रम आणि डी आहे दिशानिर्देश. कोणत्या बेसिसवर आपण इन्फॉर्मेशन डिटरमाइन करीत असतो?
इट्स अ कंटिन्युअस इन्फॉर्मेशन लाईफ सायकल ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, ऑनगोईंग प्रोसेस आहे. तिचा सिक्वेन्स आहे. दिशानिर्देश मेनी डायरेक्शनने आपण इन्फॉर्मेशन काय केली पाहिजे, डिसिमेट केली पाहिजे, प्रसारित केली पाहिजे. राहिला आपला आन्सर नंबर बी, प्रायोरिटीज. सो करेक्ट आन्सर इज प्रायोरिटीज. प्रायोरिटीच्या आधारावर, प्राधान्यक्रमावर आपण काय करीत असतो, माहिती जीवनचक्र जो आहे ते आपला आधार ठरवित असते. ओके. The last question is, which stage of information life cycle involve organizing and cataloging information for easy retrieval? माहिती जीवनचक्राच्या कोणत्या टप्प्यात माहिती सहजतेने मिळवता येईल यासाठी त्यांचे आयोजन आणि कॅटलॉगिंग समाविष्ट आहे. कोणत्या टप्प्यात माहिती सहजपणे मिळवता येईल, इझिली आपण काय करू शकू, माहितीला रिट्राय करू शकू. सो ऑप्शन्स दिले आहेत. ए जनरेशन, बी कलेक्शन, सी स्टोरेज, डी डिसेमिनेशन. मराठीतील पर्याय बघूया. माहिती उत्पन्न करणे, निर्माण करणे, माहितीचे संकलन, साठवणूक आणि प्रसार. सो करेक्ट आन्सर इज स्टोरेज. माहिती निर्माण करू शकतो, पण तिचे संकलन करून ठेवणे, तिला कोड्या करून ठेवणे, माहितीचे संकलन करणे सुद्धा तितकंच आवश्यक आहे. संकलन करून झाल्यानंतर तिचं स्टोरेज करणे म्हणजे माहिती ही साठवून ठेवणे आवश्यक आहे. साठवून ठेवल्यामुळे काय होईल, माहिती आपल्याला ही 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर कितीतरी कालांतराने आपण माहिती काय करू शकतो, इझिली आपल्याला मिळवू शकते, सहजतेने आपल्याला ती मिळवू शकते. ओके. सो म्हणूनच करेक्ट आन्सर आहे स्टोरेज. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही याला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअरही करू शकता. आणि काही क्वेश्चन्स असेल, काही तुम्हाला क्वेरीज असतील तर ते तुम्ही कमेंट्स बॉक्सला पुट करा. मी नक्कीच त्या क्वेश्चन्सला आन्सर देण्याचा ट्राय करेल. ओके. थँक्यू.